कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचं राजकारण चांगलंच तापलंय। गोकुळ दूध संघातील सत्तेच्या चाव्या महायुतीकडे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच कंबर कसली आहे। गोकुळ संघाचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यासोबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीचा अध्यक्ष करण्यासाठी नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे। अध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिल्यानं 25 वर्षांची महाडिकांची सत्ता घालून मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी गोकुळमध्ये वर्चस्व निर्माण केलं होतं। मात्र निवडणुकीनंतर 4 वर्षांनी आता महायुतीचाच अध्यक्ष व्हावा यावरून मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या वर्चस्वाला हादरा बसलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, गोकुळच्या आज होणाऱ्या संचालक मंडळ बैठकीत मी सहभागी होणार नाही। मी माझ्या व्यक्तिगत कारणासाठी बैठकीला रजा कळवली आहे। मात्र आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही, तर मी अध्यक्षपदासाठी आग्रही नाही। मात्र होणारा नवीन अध्यक्ष महायुतीचाच असावा अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे। पहिलं म्हणजे जिल्ह्याच्या नेत्यांनी मला 15 तारखेला राजीनामा द्यायला सांगितला होता आणि मी तो मान्य केला होता। माझी काही अडचण नव्हती। प्रश्न राजीनामाचा नाही आहे, प्रश्न होणाऱ्या भावी चेअरमन महायुतीचा असावा हा विषयावर खरा प्रॉब्लेम झालेला आहे। होणारा चेअरमन हा महाविकास आघाडीचा नसावा। इलेक्शन आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, कॉर्पोरेशन आहे, दूध संघ आहे। ह्या पार्श्वभूमीवर महायुतीची ती मेजॉरिटी असल्याकारणानं गोकुळमध्ये महायुतीचं चेअरमन असावं। पण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मिटिंग घेतली, आम्हाला बोलून घेतलं। म्हणजे चेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरे मतभेद आहेत। म्हणजे मी असावा ह्याच्यावर काही मतभेद नाही आहेत किंवा नसावा पण मतभेद नाही आहेत। आणि त्यासाठी त्यांनी स्पष्ट सांगितलं, हा भूमिका जोपर्यंत क्लिअर होत नाही तो पण तुम्ही राजीनामा द्यायचा नाही। आता प्रश्न काय आहे, कोण घ्या माझ्यावर काय एक चेअरमन म्हणून माझे सजेशन राहील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे असतील, डेप्युटी सीएम अजितदादा असतील किंवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील किंवा आदरणीय आमदार मुश्रीफ साहेब असतील, हिने 5 जण बसून मुंबईत हा विषय निर्णय घेणं काळाची गरज आहे। का त्यांना शेवटी महायुतीच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विचार केला तर गोकुळ मोठी संस्था आहे, त्याची यंत्रणा फार मोठी आहे आणि सगळ्याच गोष्टीवर परिणाम होणार असल्याकारणानं त्यांना महायुतीचा चेअरमन देतं पाहिजे आहे। मला बोलून द्या कोण असावा हा ते महत्त्वाचं नाही, पण महायुतीचा पाहिजे आहे। महाविकास आघाडीचा चेअरमन त्यांना नको आहे, ह्याच्यावर खरी मतभेद आहेत। आता पुढचा आजच्या बैठकीला तुम्ही जाणार आहात का? नाही, मी रजा दिलेली आहे आजच्या मीटिंगची रजा दिलेली आहे। ऐकून घ्या, माझी व्यक्तिगत कारणासाठी रजा दिलेली आहे, तर ती मी रजा घेतलेली आहे। गोकुळच्या ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला कुठल्या पक्षीय पातळीवर ह्या निवडणूक लढवल्या गेल्या नाही, मुद्दा एकच आहे। ऐकून घ्या, तटाच्या पातळीवर ह्या निवडणूक लढवल्या होत्या। असं असताना महाविकास आघाडी किंवा महायुतीचा मुद्दा आला कुठून आला सांगतो मला की त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती विचारली तर फार मोठी राजकीय तफावत आहे। ह्या जिल्ह्यात 1 खासदार आणि 10 आमदार आता एकूण आहेत कुणाचे आहेत, महायुतीचे। तर त्यांना येणाऱ्या निवडणुकीचं सगळ्याच गोष्टीत गोकुळ नाही, गोकुळ बरोबर सगळ्याच गोष्टी जिल्हा परिषद पंचायत समिती कॉर्पोरेशन सगळ्याच इलेक्शन आता लागलेले आहेत। आता थोडक्यात निवडणूक वर्ष आहे, तेव्हा गोकुळी मोठी संस्था असल्याकारणानं त्याचे इफेक्ट्स प्रत्येक गावावर होत असल्याकारणानं तिथं महायुतीचा चेअरमन हा आदरणीय नेत्यांना पाहिजे आहे। तर माझं सारखं एक सजेशन असं आहे की नवीन चेअरमन करण्यासंदर्भात म्हणजे मी सूचना करावल्या व्यक्तिगत आदरणीय मुख्यमंत्री असतील, फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब, तिने दोघांना मला सांगितले, अजितदादा काही मिटिंग नव्हते, त्यांनाही घेऊन ऐकून घ्या आणि आमदार मुश्रीफ साहेब आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर घेऊन हा विषय त्यांनी सोडवावा। राज्य सरकारच्या मदतीशिवाय गोकुळसारख्या मोठ्या संस्थेत काही करता येत नाही। सरकारच्या विरोधात गेल्यास गोकुळला अडचणी येऊ शकतात, त्यामुळे मी महायुतीच्या नेत्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करणार आहे असं अरुण डोंगळे यांनी स्पष्टपणे सांगितलंय। महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तथाकथित काही मंडळींनी एकत्र येऊन आमच्या विरोधात पॅनेल उभं केलं, एकत्रित येऊन निवडणूक लढवली आणि संघ यांचा ताब्यात गेला। सध्या गोकुळमध्ये कसा कारभार सुरू आहे हे सगळ्यांना माहिती आहे। राज्यात महायुतीचा सरकार आहे, त्यामुळे गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष व्हावा अशी माझी इच्छा आहे। यापूर्वी महादेवराव महाडिक, दिवंगत आमदार PN पाटील यांनी एकत्र येत गोकुळ चांगल्या पद्धतीनं चालवलं। मात्र महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर येथील माजी पालकमंत्र्यांनी शक्कल लढवत माजी मुख्यमंत्र्यांची मदत घेऊन महाविकास आघाडीचं पॅनेल बनवलं। त्यामुळे आता महायुतीचा अध्यक्ष व्हावा ही सगळ्यांची भावना आहे। गोकुळच्या मागे आणखी काही अदृश्य शक्ती आहेत ज्या दिसत नाही। गोकुळचं राजकारण आणि शेतकऱ्यांच्या हिताचा चांगला निर्णय होईल। गोकुळ संदर्भात आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलंय। खरं म्हणजे ज्या घडामोडी चाललेल्या आहेत या अतिशय सकारात्मक सुरू आहेत, त्यामुळे फारसं त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आहे। परंतु आपल्या सर्वांनाच हे ज्ञात आहे की गोकुळ दूध संघ आमचे नेते महादेवरावजी महाडिक साहेब यांच्या ताब्यामध्ये 25 वर्ष होता।
खूप चांगल्या पद्धतीनं संघ चालवला होता, खूप चांगल्या पद्धतीनं ठेवी होत्या, चांगला दर दिला जात होता आणि नावारूपाला आणण्याचं काम माडिक साहेब आणि PN पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी झालेलं होतं. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तथाकथित तिथल्या काही मंडळीने एकत्रित येऊन महाविकास आघाडीचं पॅनल माडिक साहेब आणि PN पाटील साहेब यांच्या विरोधात उभा केला आणि एकत्रित येऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि तो संघ त्यांच्या ताब्यामध्ये गेला. परंतु आता या आत्ताच्या कालावधीमध्ये कसा कारभार चाललाय हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे माझ्यासारख्याला एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की आता महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे तर महायुतीचाच त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावा अशी माझी इच्छा आहे. आता ज्या काही घडामोडी होत आहेत, डोंगळे साहेबांनी आपल्याला काय सांगितलंय, मुख्यमंत्री महोदय काय बोललेले आहेत ते आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. बघूया, सकारात्मक विचार ठेवून आपण पुढे ही वस्तुस्थिती आहे की आता परिस्थिती जशी सोपी वाटत होती तशी आता राहिलेली नाही. जे पूर्वीचे नेते होते त्यांनी काय आता त्यामध्ये त्यांच्या भूमिका आहेत, परंतु जसं त्यांना वाटत होतं तसं आता चित्र राहिलेलं नाही, कारण स्वतः डोंगळे साहेबांनीच कबूल केले की मी राजीनामा देणार नाही. तर आता पुढे काय होते बघूया. अरुण डोंगरेंनी बोलत असतात नो कमेंट्स. तर अदृश्य चपला आधी पाहायला मिळायच्या, मात्र आता चपला येतात असं देखील त्यांनी म्हटलंय. अदृश्य चपला मध्ये अदृश्य होत्या, मात्र आता उघड दिसत आहेत असं अरुण डोंगरेंनी. नाही, अजूनही त्याच्या पाठीमागे काय अदृश्य शक्ती आहेत. उघड काही दिसत आहेत, काही दिसत नाहीत, त्या अदृश्य शक्ती आहेत. आणि म्हणून मी सांगितलं की चांगला निकाल कोल्हापूर दूध संघाच्या जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून शेतकरी दूध उत्पादक सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय होईल असा मला विश्वास आहे. आज कोल्हापुरातील गोकुळच्या मध्यवर्ती इमारतीत सत्ताधारी संचालकांची बैठक पार पडली. या बैठकीला सत्ताधारी गटाचे 20 संचालक उपस्थित होते. विरोधी बाकावरील शौमिका महाडिक यांच्यासह डॉक्टर चेतन नरके, बाबासाहेब खडे हे संचालक गैरहजर राहिले. यामुळे एकीकडे संचालक तर दुसरीकडे एकटे पडलेले अध्यक्ष अरुण डोंगळे अशी परिस्थिती पाहायला मिळाली. आज होणाऱ्या संचालकांच्या बैठकीला अरुण डोंगळे गैरहजर राहिले. यामुळे महायुतीचा अध्यक्ष होणार याचा मार्ग सुकर झालाय. 21 संचालक असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळमध्ये सध्या महाविकास आघाडीकडे 8, महायुतीकडे 10 तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाचे 3 संचालक आहेत. त्यामुळे गोकुळमध्ये महायुतीचाच अध्यक्ष होणार यावर थोड्याच दिवसात शिक्कामोर्तब होणार आहे.